4 पैकी कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचंय. आकृती आधी समजून घ्या. हा आहे आयत, हा आहे चौरस, हा आहे काटकोन त्रिकोण. पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं नेमकं आपल्याला करायचंय काय. पहिल्या 2 पर्यायामध्ये सर्व आकृत्यांचे क्षेत्रफळ एकतर भिन्न किंवा समान. भिन्न आहे का समान आहे ते ओळखायचे. पहिल्या 2 पर्यायामध्ये क्षेत्रफळ आहे. पुढच्या 2 पर्यायामध्ये सर्व आकृत्यांची परिमिती समान आहे का भिन्न आहे ते ओळखायचे. म्हणजे क्षेत्रफळ आणि परिमिती या संदर्भात हे उदाहरण आहे. तर चला आपण क्षेत्रफळाचा विचार करूया, नंतर परिमितीचा विचार करूया. चला, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 9 चौक 36. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग 6 गुणिले 6 किंवा 6चा वर्ग 36. पहा, क्षेत्रफळ समान मिळाले. आता इकडे या. 9 8 72. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे 9 8 72. 72 गुणिले 1/2. 72च्या निमपट 36. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ समान मिळालेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.